पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, प्रभू येशू क्रूसावरती असताना सांगितलं, ही पहा तुझी आई. आईला सांगितलं, हा पहा तुझा मुलगा. हालेलुया. हालेलुया. आज माता मरियाला खूप आवडणारा संत फ्रान्सिस झेवियर यांचे आज आपण सण साजरा करतो. हालेलुया. हालेलुया. प्रत्येक संत हे देवाच्या हृदयाचा थोडा अनुभव घेतले लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. आणि तसे पण देवाची इच्छा काही आहे. हालेलुया. देवाची इच्छा आपण देवासारखे बनणे आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. इतर अनेक धर्मामध्ये देवाला देव म्हणून लांब ठेवण्याची सवय आहे. हालेलुया. 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 नवा करारामध्ये ख्रिस्ती विचारानुसार आपले देव इम्मानुएल आहे. हालेलुया. हालेलुया. इम्मानुएल असलेले देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आणि त्या देवाने देवाच्या हृदयातील विचार मांडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. त्यातील अनेक विचार आहेत. त्यातील आता शेवटच्या वचनापर्यंत आपण लक्षपूर्वक ऐकूया. लूका शुभवर्तमान 6व्या अध्यायातील 38 पासूनचे वचन आता आपण ऐकूया. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल, चांगले मापून दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. अनेक लोकांना देणे कठीण जात आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. काही लोक दिल्यानंतर काहीतरी गमवलं असा प्रकारे राहत आहे. हालेलुया. हालेलुया. आत्मिक जीवनामध्ये देणारा जो आहे तो धन्य झालेला आहे. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताने कसे दिले. हालेलुया. हालेलुया. आता तुम्ही घरी वाचा. हालेलुया. हालेलुया. फिलिप्पीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे, येशू ख्रिस्ताने स्वतःला रिकामी केला. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. रिकामी केला. रिकामी म्हणजे शून्य केला. मी काहीच नाही असा प्रकारे स्वर्गातून उतरून येताना काहीच नव्हता. हालेलुया. हालेलुया. स्वर्गाकडे जाताना काहीच नाही असा प्रकारे रिकामी झाली. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. आता आपण पुढच्या वचनाकडे ध्यान देऊया. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल, त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. हालेलुया. हालेलुया. कंजूसगिरी देवाच्या कार्यामध्ये करायचं नाही. हालेलुया. हालेलुया. आज आपण फक्त 10 नमो हे कृपापूर्ण मरिया बोलूया असं नाही. हालेलुया. हालेलुया. कितीही थकलं असलं तरी पूर्ण रोसरी करणे. हालेलुया. हालेलुया. तू जसे देत आहे तसे तुला मापून देण्यात येईल. हालेलुया. 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 पुढे त्याने त्यास दाखलाही दिला की आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही? हालेलुया. 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 प्रियानो, आज असा एका युगामध्ये आपण राहतो जो अंधळा आहे तो दुसऱ्यांना मार्ग दाखवत आहे. हालेलुया. हालेलुया. स्वतः न करणाऱ्या गोष्टी दुसऱ्यांना शिकवत आहे. हालेलुया. हालेलुया. अशा प्रसंगामध्ये प्रभू येशूने सांगितलं, अंधळ्यानं चालवणाऱ्या त्या राज्यामध्ये आपण राहायचं नाही. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. शेवटचे जे वाचन आहे ते सिस्टर जैसे वाचत आहे, तुम्ही सिस्टरांच्या बरोबर ते पण वचन बोलू शकता आहे. आता
शिष्य गुरुपेक्षा श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ नाही. पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरुसारखा होईल. आपल्या गुरुसारखा होईल. हालेलुया. हालेलुया. गुरुसारखा बनण्याच्या मोठी इच्छा हृदयामध्ये बाळगलेले आपले परमेश्वर आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. हालेलुया. गुरुसारखा तू बन. हालेलुया. हालेलुया. आता लूक 6 मध्ये ही गोष्ट लिहिलेलं आहे. हीच गोष्ट मत्तई मध्ये आपण पाहतो. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. Praise the येशूने Lord. सांगितलं आबा पिता जसे पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. आबा पित्यासारखा पूर्ण आपण व्हायला पाहिजे. कोणाची इच्छा आहे? येशूची इच्छा आहे. हालेलुया. हालेलुया. आपले परमेश्वर कधीही कंजूस नाही, देण्यात उदार आहे. हालेलुया. हालेलुया. काय देणार हे देवाचे वचन आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. तो पवित्र आत्मा कधी मोजून मापून नाही देणार. जगात स्वर्गातून मिळणारा सर्वात मोठा देणगी काही आहे? पवित्र आत्मा आहे. हालेलुया. हालेलुया. ते पवित्र आत्मा कधी मोजून मापून नाही, अमाप. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधू बहिणीनो, आपल्याला माहिती आहे संत फ्रान्सिस झेवियर कठीण कष्टवर करून प्रोफेसर झालेले मोठा माणूस होता. हालेलुया. हालेलुया. त्याच्या मागे लागलेले इग्नेशियस लोयोला त्यांना सांगत राहिले एक वचन. काय बोलले? हालेलुया. तू जरी पूर्ण जग मिळवलं, तुझा आत्मा अजूनपर्यंत तू त्या आत्म्याच्याकडे अजून लक्ष दिलेलं नाही. तुझा आत्मा गमावलं तर काय उपयोग? तू हे सर्व करताय फायदा काय आहे? हालेलुया. हालेलुया. इग्नेशियस लोयोलाच्या हृदयाला स्पर्श झाले. इग्नेशियस लोयोलाने या वचन जगले आणि इग्नेशियस लोयोला आज आपल्याला सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. फ्रान्सिस झेवियरला बोलले तेच वचन आपले पण कानामध्ये पडू दे. हालेलुया. सकाळी उठून किती धावपळ करतोस, किती कष्ट करत आहे. हालेलुया. हालेलुया. या सर्व धावपळच्या मध्ये आत्म्याचा आठवण आहे का? आत्म्याचा विचार करतोस का? हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. फ्रान्सिस झेवियर आजच्या फ्रान्सिस झेवियर झालं कारण लूक शुभवर्तमान 15वा अध्याय काय आहे त्याला कळालं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हरवलेले मेंढरांना शोधत जाऊन उचलून घेऊन येणारा जो मेंढपाळ आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. उधळलेल्या पुत्राला परत घरी मिळेपर्यंत वाट पाहणारा जो पप्पा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. इतके आपल्याकडे लक्ष देणारा एक देव आपल्यासाठी आहे. हालेलुया. 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 आपण आतापर्यंत बोलत आलेले गोष्ट असे आहे, आपल्याकडे लक्ष देणारे एक देव आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जो स्वतःला रिकामी केलेला आहे, ज्याच्या हृदयात ही इच्छा आहे आपण त्याच्या एवढं व्हावं, त्याच्या सारखं बनावं, त्यात येशू ख्रिस्ताचा पप्पा आबा त्यासारखं आपण बनावं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जो देत आहे त्याला मिळत आहे. हालेलुया. हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, परत एकदा आपण लक्ष देऊया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. ज्यांच्या हातामध्ये देऊन देऊन रिकामी झालेली परिस्थिती आहे त्यांना देव अजून अजून ओतून देणार. हालेलुया. हालेलुया. आता आपण मत्तई शुभवर्तमानामध्ये 19वा अध्यायाकडे आता आपण लक्ष देऊया. त्यातील 21वा वचन आता आपण कान देऊन ऐकूया. येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्रांस दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल.
आणि चल माझ्या मागे ये. हालेलुया. हालेलुया. येशूच्या मागे जाण्यासाठी एक अट येशूने दिली. हालेलुया. हालेलुया. कोणती अट आहे ती? हालेलुया. हालेलुया. तू पूर्ण होण्यासाठी, स्वर्गातील बापासारखा पूर्ण होण्यासाठी, हालेलुया, हालेलुया. तुझ्याकडे आहे नाही ते सर्व विक आणि गरिबांना दे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. इथे विक आणि गरिबांना दे म्हणून बोलताना फक्त जमीन संपत्ती मात्र नाही. हालेलुया. हालेलुया. आपले गर्व, आपले अहंकार, आपले मीपणा, जो विचार आपल्याला येत आहे, मी 12वी पास झालेला आहे, मी 15वी केलेला आहे, मी मास्टर डिग्री केलेला आहे, आमच्या घरात हे आहे ते आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. येशूचा आवडता व्यक्ती बनण्यासाठी त्या वरच्या खुर्चीवरून थोडासा खाली उतरावं लागणार. हालेलुया. हालेलुया. फ्रान्सिस झेवियर जेव्हा वाचन ऐकले, हृदयाचा पालट झाले, एक नवीन उत्पत्ती झाले. हालेलुया. हालेलुया. मला आत्मा बस, मला आणखीन काही नको. हालेलुया. हालेलुया. कुठेही बाहेरवर जाऊन आलं तर क्रूसाला जाऊन मिट्टीत घेऊन सांगायचा, रडत रडत सांगायचा, मला आत्मा पाहिजे, बाकी सर्व तू घे. हालेलुया. हालेलुया. बघा किती रिकामी झाले. हालेलुया. हालेलुया. त्या संत फ्रान्सिस झेवियर गुरु सारखे बनण्यासाठी प्रयत्न केला. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्यांना आपण संत म्हणून मानतो. हालेलुया. हालेलुया. आज त्यांच्या शरीराला देवाने दिलेले जे आशीर्वाद आहे ते गोव्यामध्ये आपण पाहतो. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर स्वर्गातून त्या सर्व गोष्टीसाठी आशीर्वाद देत आहे. या जगातील विचाराप्रमाणे नव्हे तर स्वर्गातील विचाराप्रमाणे त्यागाचं जीवन जगूया. येशूच्या मागे जाऊया आपण. हालेलुया. हालेलुया. आता आपण आशीर्वाद घेऊया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेतलेली एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये एक 3-4 विचार, इच्छा मनामध्ये बाळगून आहे. मी नाही बोलणार, मी कसे बोलू, असे इच्छा प्रकट न करता मनातल्या मनात इच्छा बाळगलेली कोणतरी आहे. येशू त्या व्यक्तीला आशीर्वादित करत आहे. कोणतरी एक व्यक्ती वाईट विचार मनामध्ये ठेवून कोणाला तरी थोडासा त्रास द्यायच्या विचारात आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही प्रार्थनावर करत असेल त्याबरोबर मनामध्ये असला चुकीचा विचार पण ठेवणार. हालेलुया. हालेलुया. आणि तुम्ही एखाद्या वेळी तुम्ही स्वतःला बोलणार, मी देवाच्या जवळचा आहे, देवाने मी एक आहे, मी खूप प्रार्थना करतो. हालेलुया. हालेलुया. तरी येशू सांगत आहे, तू जे हत्यार दुसऱ्यांसाठी ठेवलेलं आहे ते तुझ्यासाठी नाशाचं कारण आहे. म्हणूनच येशूने आपल्याला शिकवलं, तुझ्या हृदय स्वच्छ ठेव, तेव्हा तुला आशीर्वाद मिळणार. हालेलुया. हालेलुया. जसे संत माता तेरेसानी बोलले, भरलेले जे मटका आहे त्यामध्ये अजून काही भरू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आपण देवासमोर रिकामी होऊन जाऊ. रिकामी म्हणजे देवाला दान देऊ नका असं मी नाही बोलत. हालेलुया. हालेलुया. खूप नम्र होऊन देवाकडे जाऊ. तेव्हा तुझ्या परिस्थिती बघून तुझा देव तुझ्याकडे परत येणार, तुला आशीर्वाद करणार. कमरेच्या कालच्या भागामध्ये एका साईडला एका ठिकाणी कोणाला तरी खूप दुखणे आहे. येशू त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये येशू जोर देऊन बोलणारी गोष्ट आहे, अहंकारापासून लांब राहा आणि माझा आशीर्वाद घ्या. कोणतरी एका व्यक्तीने नवीन एक गाडी विकत घेतलेला आहे.
नवीन गाडी म्हणजे सेकंड हँड गाडी विकत घेतलेला आहे. त्या गाडीच्या परिस्थिती खूप खराब आहे. जेव्हा तुम्हाला हे दिसून येत आहे तेव्हा ती गाडी सोडायचं सोडून नवीन गाडीकडे लक्ष द्यायला काही हरकत नाही. जुन्या गाडीच्या मागे पैसा अजून टाकत बसण्यापेक्षा नवीन गाडी घ्यायला काही हरकत नाही म्हणून येशू सांगत आहे. आजच्या प्रार्थनामध्ये भाग घेणारा एक आजोबाचा पप्पा काही वर्षापूर्वी, जास्त वर्ष नाही, थोडेच वर्षापूर्वी मरण पावलेला आहे. या आजोबा आत्मिक जीवनामध्ये पुढे जात आहे, तरी या आजोबा खूप निराश आहे. आजोबाला वाटते माझ्याकडे काहीच नाही. हालेलुया. हालेलुया. येशू सांगत आहे त्या आजोबाला, तू स्वतःला रिकामीवर म्हणून समजत असेल तरी मी तुला खूप आदर देत आहे. तू जे छोटे छोटे काम केलेलं आहे ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे असं येशू त्या व्यक्तीला सांगत आहे. हालेलुया. छोटी छोटी गोष्टींवर विश्वासू राहणारे जे आहे त्यांना परमेश्वर मोठमोठे गोष्टी सोपवून देणार. दम लागल्यामुळे त्रास होत आहे अशा एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. पायाच्या अगदी वरच्या भागामध्ये, पुढच्या भागामध्ये थोडासा दुखणे त्रास देत आहे. त्या व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. दातांच्या विषयी बरं वाटत नाही अशा एका व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. एका स्त्रीला स्तनाच्या भागामध्ये असलेले तक्रार येशू पाहत आहे आणि येशू त्या बहिणीला बरे करत आहे. कोणाला तरी कमरेच्या वरच्या भागामध्ये चमकल्यासारखा होऊन त्रास होत आहे, येशू त्या व्यक्तीला बरे करत आहे. एका व्यक्तीचा एका पूर्ण हाताला त्रास आहे, येशू ते त्रास पाहत आहे आणि त्या व्यक्तीला आशीर्वाद करत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.